श्री राधा मेरी स्वामिनी, मैं श्री राधे को दास, जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास। सब द्वारों को छोड़ के मैं आई तेरे द्वार, और शिवानु की लाडली नित मेरी और निहार। तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदा अलंकृतम साधु संन्यास योगम, मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थनिधि, नमो नारायण गिरिज परब्रह्म स्वरूपम। जेने धर्म जितविला बळी, तो संभाजी जानवाळी, काम करला जया कुळी, तया छत्रपतीची चरण कमळी साष्टांग नमन करीत सो। श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे।
सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। यं प्रवजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरो विनेदु स्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री सुखदेव जी महाराज की, राधा रानी सरकार की जय। अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान श्रीकृष्णांच्या वाडमयीन मूर्ती श्रीमद भागवत भगवती लाडली श्री राधा राणीजींच्या परम पावन मोक्षदायिनी कथा भागीरथी गेल्या 6 दिवसापासून आपण सर्वजण या ठिकाणी श्रवण करत आहोत। ही कथारूपी भागीरथी आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे आणि त्यामध्ये गेल्या 6 दिवसापासून आपण सर्व भाविक अंतःकरणापासून सर्वांगाचे कान करून ही कथा श्रवण करत आहात। प्रभूंनी जी काही दिव्य चरित्र केली, ज्या काही दिव्य लीला केल्या, परम पावन भक्तीलाही ज्या ठिकाणी गेल्यानंतर तरुणत्व प्राप्त होतं, जिथे गेल्यानंतर भक्ती ही चिर तरुण होते, प्रभूंनी आपल्या अवतारासाठी सर्व लीला करण्यासाठी ज्या भूमीची निवड केली, जी भूमी निवडली, ते परम पावन सुंदर असणार हे वृंदावन धाम। वृंदावनाच्या भूमीमध्ये, ब्रजभूमीमध्ये भगवंतांनी ह्या सर्व लीला केल्या, ज्या लीला आपण काल परवापासून श्रवण करत आहोत। आपल्यासाठी त्या भूमीची निवड केली। वयाच्या 11.5 वर्षापर्यंत प्रभू गोकुळ वृंदावन या भूमीमध्ये राहिले आणि या 11.5 वर्षामध्ये प्रभूंनी ज्या दिव्य लीला केल्या, त्या लीला 5,500 वर्ष होऊन गेले प्रभूंचा अवतार होऊन, परंतु आजही त्या जिवंत आहेत, आजही त्या जुन्या झाल्या नाही, आजही त्या तितक्याच नव्याने आपण श्रवण करतो। पुन्हा पुन्हा आपल्याला त्या श्रवण कराव्याशा वाटतात, कारण हे प्रभूंच्या चरित्रामध्ये असणारी तेवढी शक्ती आहे, असणारी तेवढी ताकद आहे, आनंद देणारी कथा, आणि म्हणून ही आपण श्रवण करतो आहोत। कैलासवासी रवींद्र कैलास पाटील नाईकवाडी यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपल्या परिवारातील गेलेला तरुण सदस्य अल्पावधीमध्ये ज्याला भगवान परमात्म्याची आज्ञा झाली, परंतु त्यांना सद्गती प्राप्त व्हावी, मोक्ष प्राप्त व्हावा, या उद्देशाने
आपला जो मी काल बोलून गेले, आपला जो परिसर आहे ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांचा परिसर आहे, गुरुवर्य सद्गुरू रामगिरीजी महाराजांचा हा परिसर आहे. गंगागिरीजी महाराजांपासून आपण या सान्निध्यामध्ये आहोत तेव्हापासून त्यांनी आपल्याला या भागाला ते गुह्य ज्ञान आणि योग्य मार्ग दाखवण्याचं कार्य केलेलं आहे. आणि संतांच्या परिसरामध्ये असतात, संतांची छाया ज्या परिसरामध्ये असते, संतांच्या अंगाला स्पर्शून गेलेला वारा ज्या दिशेला जाईल त्या दिशेला पावित्र्यता लोकांमध्ये परमार्थाची अनुभूती येत असते. आणि म्हणून महाराज तरणा मुलगा घरातला गेल्यानंतर मात्या पित्यांनी एवढा मोठा दिव्य भव्य कार्यक्रम करावा ही सामान्य गोष्ट नाही. ती बुद्धी प्राप्त व्हावी, तशी बुद्धी प्राप्त होण्यासाठी सुद्धा महाराज पुण्याई असावी लागते. आपल्या काळजावरती दगड ठेवून आपलं दुःख त्या ठिकाणी पोटामध्ये साठवून आणि ही कथा आपल्यासाठी उपलब्ध केली, आपल्यासाठी त्यांनी ही खुली करून दिली, म्हणून आपल्याला या कथेचा योग आला. आणि गेल्या 6 दिवसापासून आपण सर्वजण बघतो आहोत, आपण कथेला येतो, मी कथा सांगते, तुम्ही सर्वजण ऐकतात, आपण भोजन करतो आणि आपापल्या घरी आपापल्या स्थानी निघून जातो. परंतु हा जो संपूर्ण परिवार आहे, आजी बाबा असतील आणि त्यांचे बंधू जोडीने या ठिकाणी त्यांनी कथेचा संकल्प केला आणि त्यांच्या असणाऱ्या बहिणी, तिघीही बहिणी, त्याचप्रमाणे त्यांचे भाचे, या कार्यक्रमासाठी असणारी धडपड, या कार्यक्रमासाठी असणारी तळमळ, की एक दिवस मी काल बोलले, एक दिवस आपल्याला जर कुणी जर म्हणालं चला एक दिवस घर सोडून चला आता आपल्याला यात्रेला जायचंय, तरी सुद्धा आपण निघतोय का? नाही निघत. काम धंदा आहे, काहीतरी उद्योग आहे, परंतु आपले संपूर्ण हे केवळ 7 दिवसाचं नियोजन नाही, आधी कितीतरी आधीपासून महिन्या 2 महिन्यापासून हे नियोजन चालू आहे. सगळ्या बहिणींच्या असणाऱ्या सर्व मुलांनी म्हणजे रवींद्र भाऊंच्या भाच्यांनी या कार्यक्रमामध्ये आपलं संपूर्ण असणारा महिना 2 महिन्यापासून आपला वेळ असेल, आपलं धन असेल, एवढा मोठा कार्यक्रम करायचा म्हटल्यानंतर खर्च काही लहान येत नाही, अमर्याद असा खर्च लागतो. परंतु आपला वेळ, आपलं द्रव्य यासाठी खर्ची केलं. कंटिन्यू माणसं उभे आहेत आणि या कार्यक्रमासाठी धडपड आहे. अन्नदानाच्या पंक्ती सुद्धा बहिणींनी आपल्या भावासाठी अन्नदानाच्या पंक्ती दिलेल्या आहे. काल डॉक्टर बोलले की बहिणी कशा असाव्या, भाचे कसे असावे, त्याचं आदर्श उदाहरण या ठिकाणी आहे. काल आमचे मनाभाऊ बोलता बोलता बोलले, आम्ही त्यांना म्हणालो की खूप धडपड आहे तुमची, खूप तळमळ आहे सगळ्यांची. त्यांनी सांगितलं मामाने आमच्यासाठी जे केलं होतं त्याच्या पुढे हे तर काहीच नाहीये. म्हणजे आणि हा वेळ, पैसा देऊन तर कोणी कार्यक्रम करेल, परंतु हा वेळ मनगट कसून उभं राहणं, रात्रंदिवस या ठिकाणी धडपड करणं, शांततेत एवढा मोठा कार्यक्रम हँडल करणं एवढी सोपी गोष्ट नाही, एवढी तत्परता आहे. आणि हेच गेलेल्या व्यक्तीने जे कार्य केलेलं आहे, गेलेल्या व्यक्तीने जे यांच्यासाठी काम केलेलं आहे, त्याची पोच पावती याच्यातून प्राप्त होते. वास्तविक पाहिलं तर त्यांचं दुःख फार मोठं आहे, पण मी पहिल्या दिवशीच त्यांना सांगितलं की तुमच्या डोळ्यातून कुणाच्याही पाणी नाही आलं पाहिजे, कारण तुम्ही एवढं मोठं कार्य करतायत. तुमच्या भावाला, तुमच्या मामाला आणि आजी बाबांना सांगेल की ज्या दिवशी तुम्ही भागवताचा संकल्प घेतला, भागवत कथा इथे सुरू झाली, त्याच दिवशी त्यांच्यासाठी प्रभूंनी गोलोकाची द्वार खुली केली. कारण आपण सुंदर असं चरित्र ऐकत आलोय पहिल्या दिवसापासून की भागवत श्रवणाने काय फळ प्राप्त होतं गेलेल्या व्यक्तीला सुद्धा. म्हणून या परिवाराचे, आपण सर्व या परिवाराचं आपल्यावरती ऋण चढलेलं आहे मायबापांनो, की त्यांनी आपल्या जीवनामध्ये ही भागवत कथा आपल्याला उपलब्ध करून दिली. आणि कार्यक्रमामध्ये कुठलीही कसर राहिली नाही पाहिजे. डॉक्टर साहेबांना म्हणजे जे सांगतील, जी सूचना पोहोचली की कुठल्याच सूचनेला नकार नाहीये. तुम्हाला जे नियोजन करायचंय ते करा, फक्त आम्हाला आधी सांगा की हजर आहेत. मी बोलत असते सर्व महाराज मंडळी यांना सगळ्यांना एकत्रित स्टेजवर आणणं आणि हा कार्यक्रम घडवून आणणं एवढी सोपी गोष्ट नाही. मी बोलून गेले की फार मोठ्या मोठ्या व्यासपीठांवरती आणि
कार्यक्रम करणारी ही लोक आहेत, परंतु सर्व योग आणि भाऊंच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने जुळून आला आणि फार सुंदर पद्धतीने भव्य पद्धतीने आणि ही कथा सुरू आहे. आणि कुठलाही कार्यक्रम म्हटला की थोडेफार अडी अडचणी थोडेफार विघ्न कार्यक्रमामध्ये येत असतात. जिथे पावित्रता होते, भगवंताचं नाव होतं, ज्या काही शक्ती असतात दुसऱ्या त्या कार्यक्रमामध्ये अडथळा आणायचा प्रयत्न करतात. परंतु एक गुण या परिवाराकडे मी असा पाहिला की अगदी शांततेत कुठलाही प्रॉब्लेम आला एकदम शांततेमध्ये या मुलांनी हँडल केलेला आहे. त्यांचं फार कौतुक वाटतं. एकदा या संपूर्ण परिवारासाठी सर्वांनी टाळ्या वाजवाव्या. आणि प्रभूंचं चरित्र अगदी सुंदर पद्धतीने या ठिकाणी आपण गातोय. ज्या भूमीमध्ये भगवान परमात्म्याने एवढ्या लीला केल्या, गिरिराज गोवर्धन धारण केला. 7 वर्षाचं वय आहे भगवंताचं. काल आपण पाहिलं 7 वर्षाच्या भगवंताने 7 दिवस 7 रात्री आपल्या करंगळीवरती तो गिरिराज गोवर्धन धारण केला आणि संपूर्ण गोकुळवासियांचं संरक्षण केलं. गोवर्धन धारण करण्यामागे भगवंताचा जो मानस आहे की मी बोलताना अनेक वेळा बोलले असेल, तुम्ही भक्ती पंथावरती आहात, तुम्ही एखाद्या पदावरती आहात, कुठल्याही कार्यामध्ये आहात, तुमच्याकडे जर थोडासा जरी अभिमान आला, थोडासा जरी अहंकार आला, तरी सुद्धा भगवंताला तो सहन होत नाही. इंद्राकडे इंद्र पद आहे, परंतु इंद्राला काय झाला? अभिमान झाला, उन्मंत झाला. आणि म्हणून इंद्राचा अभिमान घालवण्यासाठी आणि गोकुळवासियांना साधा सोपा सरळ भक्ती मार्ग देण्यासाठी भगवंतांनी गिरिराज गोवर्धनाला आपल्या करंगळीवर धारण केला. तेव्हापासून महिला मंडळी, तेव्हापासून तर आतापर्यंत दररोज गिरिराज गोवर्धनजींना 56 प्रकारचा भोग आजही दाखवला जातो. आजही गिरिराज गोवर्धनजींची पूजा दररोज त्या ठिकाणी केली जाते. आणि आजही ब्रजभूमीतला प्रत्येक व्यक्ती त्यांच्या आपल्या घरामध्ये जसा देवारा असतो, त्यांच्या घरामध्ये जो देवारा आहे त्यामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये गिरिराज गोवर्धनजीचा एक एक भाग त्यांच्या घरामध्ये आहे. दररोज त्यांनी ती नित्यनेम त्यांच्यासाठी ती पूजा केली पाहिजे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर आपण एकदा तरी गिरिराज गोवर्धनजींची परिक्रमा केली पाहिजे, परिक्रमा साधली पाहिजे. गिरिराज गोवर्धन धारण केला, इंद्र शरण आला. इंद्राने भगवान परमात्म्याची स्तुती केली, भगवान परमात्म्याची क्षमा याचना मागितली आणि प्रभूंनी इंद्राला क्षमा केलं. आपला अहंकार सोडून इंद्रपदावर आरूढ व्हावं आणि स्वर्गलोकीचं राज्य चालवावं इंद्र निघून गेले. भगवंताने गिरिराज गोवर्धन धारण करून आपली रक्षा केली. आणि म्हणून नंदा बाबाजींनी आणि सगळ्या गोकुळवासियांनी भगवान परमात्म्याची स्तुती केली. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. फार महत्वाचा मंत्र आहे. तुमच्यावर जर सतत संकट येत असतील, संकट तुमची पाठ सोडायला तयार नाही, एका मागून एक सतत संकट येत आहेत, तर हा श्लोक गायचा, हा मंत्र गायचा. भागवतातील प्रत्येक श्लोक म्हणजे एक एक मंत्र आहे वेदातील. रोडवरती जे अपघात होतात, अपघातामध्ये इजा होते, अपघातामध्ये कधी कधी अकाल मृत्यू होतो. पुरुष मंडळी गाडी सुरू केली आणि प्रवास करण्यापूर्वी जरा तुम्ही 11 वेळेस हा श्लोक गायला, तुम्ही प्रयोग करून बघा.
हा काही इकडचा तिकडचा तंत्र मंत्र नाही, भागवतातला श्लोक आहे. आणि तंत्र मंत्र काय आपल्याला येत नाही, पण जे ग्रंथात आहे ते सांगणार की कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः. की भगवंताला प्रार्थना करायची, हे कृष्णा, हे वासुदेवा, की हरण कर, काय आमच्यावर येणारे जी क्लेश आहेत, जे संकट आहेत, त्यांचं तू हरण कर. हा श्लोक गायचा आणि आपला प्रवास करायचा, कधी आपला अपघात होणार नाही. हा श्लोक आपल्यावर येणारी संकट दूर करेल. प्रभूंनी आपल्यावर आलेलं संकट दूर केलं आणि म्हणून नंद बाबाजींनी आणि सर्वांनी भगवान परमात्म्याची स्तुती केली. गवळणी अगोदरच भगवान परमात्म्याचा छंद लागलेला होता. आपण पाहिलं, नुसता जन्माला आला तरी सुद्धा एका गवळणीने अनेक गवळणीला सांगून आणि नंद बाबाजींच्या घरी दाटी केली, गर्दी केली होती. भगवान परमात्म्याच्या एवढ्या प्रेमामध्ये पडल्या गवळणी की भगवान परमात्म्याला पाहता यावं. घरामध्ये पाणी जरी भरलेलं असलं तरी घरातलं पाणी रिचून द्यायचं, सांडवून द्यायचं आणि पुन्हा घागर घ्यायची आणि सासूबाईंना सांगायचं, आईला सांगायचं घरामध्ये की पाणी संपलंय, आता मी पाणी आणण्याकरता जाते. पाणी आणण्याकरता जायचं, निमित्त करायचं, रस्ता लांबून झाला तरी चालेल, पण नंद बाबाजींच्या वाड्यासमोरूनच जायचं. त्या भगवान परमात्म्याला पाहायचं आणि त्या भगवान परमात्म्याला पाहायचं. गवळणी मोहित व्हायच्या भगवान परमात्म्याच्या रूपावरती. भगवंताने चोरी केली म्हणून गाराणे सांगायला तर गवळणी यायच्या. गाराणे सांगायला येण्याचं निमित्त सुद्धा काय होतं की आम्हाला तो दिसावा, आम्हाला त्याचं दर्शन व्हावं, म्हणून गवळणी गाराणे घेऊन यायच्या. गाराणे सांगितल्यानंतर पुन्हा आपापसामध्ये चर्चा करायच्या, काय आता आपण त्याचं नाव सांगून दिलं मैयेला, आता आपण त्याचं नाव सांगून दिलं, आता काय तो येणार नाही. पण भगवान परमात्म्याला गवळणींच्या चित्तातलं सगळं करायचं. भगवान परमात्मा पुन्हा गवळणींना भेटायला जायचे, त्यांच्या घरी चोरी करायला जायचे, ते निमित्त साधायचे. कारण भगवान परमात्म्याने तो भाव जाणला होता, भगवान परमात्म्याने ती प्रीती जाणली होती गवळणींच्या मनातली. प्रभू दही दूध चोरण्यासारखं सामान्य काम करतील का? तुम्हाला काय वाटतं? महिला मंडळी इकडं पहा, तो फक्त फॅन आहे आणि एक खुर्ची आहे, आपला उभाच फॅन आहे, खुर्ची पण नाही. इकडं खुर्ची, तिकडं फॅन आहे. बरं एकदा फॅनच पाहून घ्यायचा का? बोला एकदा गोपाल कृष्ण भगवान की. आणि एकदा मोठ्याने आवाज द्यायचा, राधे राधे. महिला मंडळी तुमचा आवाजच नाही आला, इकडचा आवाज मोठा आला. परत एकदा राधे 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 राधे. असं मोठ्याने आवाज आला पाहिजे, नाही का? भगवान परमात्मा, तुम्हाला काय वाटतं, दही दूध चोरण्याचं सामान्य काम प्रभू करेल का? वस्त्र चोरण्याचं सामान्य काम प्रभू करतील का? दही दूध चोरणं या पाठीमागे भगवंताचा उद्देश काय? तुम्हाला सांगते, आम्ही एकदा माजलगाव, बीड तालुक्यात माजलगाव म्हणून गाव आहे, आणि आम्ही तिथे कथेला गेलो. आणि हा काय सांगण्यापुरता डायलॉग नाही, खरोखर झालेलं आहे ते. आम्ही एक कथेला गेलो आणि कथेला गेल्यानंतर भागवत कथा होती आणि सगळं महिलांचं नियोजन होतं. तिथे महिलाच असायच्या कथेला, आपली 2-4 पुरुष मंडळी नाही तर सगळ्या महिला असायच्या. गल्लीमध्ये कार्यक्रम होता, नवनाथ नगर म्हणून कार्यक्रम अगदी जोरात सुरू होता. दिवसाची कथा होती आणि सगळे यायचे, पण एक आजोबा असे त्यांच्या अंगणामध्येच कथा, मी मंडपचा पडदा आहे ना तिथं त्यांचं घर आणि इथे कथा, अशी एकदम गल्लीत. ते बाबा काय घराच्या बाहेर यायचेच नाही, म्हातारे होते, अगदी धोत्रावाले, मारवाडी समाजाचे होते. बाबा काय यायचेच नाही. मग एके दिवशी त्यांच्या घरी आम्हाला नाश्त्याचं आमंत्रण होतं. आम्ही गेलो नाश्ता करायला गेलो, नाश्ता वगैरे झाला, सगळं झालं. आणि त्या भाभी म्हणाल्या की मामाजी काय आमच्या कथेला येत नाही. मग मी विचारलं, बाबा तुम्ही काय येत नाही? तर बाबांनी सांगितलं, मी राम भक्त आहे. काय म्हणाले बाबा मला? मी राम भक्त आहे आणि कथा कृष्णाची चालू आहे, त्याच्यामुळे मी काही येत नाही. पण मी सांगितलं, बाबा राम आणि कृष्ण तर एकच आहे.
राम आणि कृष्ण एकच आहे, एकाच देवाचा अवतार आहे, तुम्ही यायला पाहिजे. ते म्हणे असं कसं तुमचा देव? बाबा भांडायलाच उठले माझ्या बरोबर. भांडायलाच ना, बाबा भांडायच्या तयारीतच. असा कुठं देव राहतो का? अहो म्हणलं बाबा, अरे आमचा राम बघा म्हणे, एक बाणी एक वचनी एक पत्नी. अहो म्हणलं तुमचा कुठून, तो आमचा पण आहे ना. ते म्हणते काही असो, पण असं कुठं तुमचा देव म्हणे मडके तोडितो, दही दूध चोरीतो, खोड्या काढितो, कपडे चोरून नेतो. घरी काय खायचं तेवढं खायचं ना म्हणे, दही दूध कुठं चोरायचं का? आणि खरं झालेलं आहे. बाबांना सांगितलं, बाबा तुम्ही कथा ऐकली, रामायण ऐकलं, सगळं खरंय. सांगा बरं नंद बाबाजींच्या घरी गाया किती होत्या? म्हणे 9 लाख. प्रभू झाल्यावर 2 लाख त्यांनी दान दिल्या होत्या, पण परत वाढल्या, 9 लाख झाल्या. 9 लाख गाया होत्या. म्हणलं बरोबर, हा. आणि त्यांच्या घरी मुलं किती होते म्हणलं खायला? दूध 2. ज्याच्या बापाच्या घरी 9 लाख गायी आहे, डॉक्टर साहेब, ज्याच्या बापाच्या घरी 9 लाख गायी, तो दुसऱ्याच्या घरी जायचं, चोरून दही दूध खायचं. मग आता खायासाठी जाईल का? भरपूर आहे तिथं, काही कमी नाही, पण दही दूध चोरण्याचा, गवळणींच्या दह्या दुधाची नासाडी करण्याचा, मडके फोडण्याचा उद्देश भगवंताचा आहे. की गवळणींचं चित्त, गवळणींचं मन आपल्याकडे काय करायचं? आकर्षित करायचं. चित्ती आकर्षती इति कृष्ण. की चित्ताचं आकर्षण करतो तोच तर भगवान कृष्ण आहे. म्हणून गवळणी भगवंतावर नितांत प्रेम करायच्या. गवळणी भगवंतावर नितांत प्रेम करायच्या. की आजही जर प्रश्न निर्माण झाला की भगवंताचा सगळ्यात मोठा भक्त कोण, तर बोट जाईल गोकुळातल्या गवळणींकडे. गवळणी भगवान परमात्म्याचे अनन्य भक्त आहेत. मी कालच बोलले की विश्वव्यापक कमलापती, पण त्यासी गवळणी कडेवर घेते. एवढा मोठा आहे, पण गवळणींनी त्याला काय करायचं? कडेवर घ्यायचं. एवढा छोटा सुद्धा होतो तो. म्हणजे एवढा गवळणींसाठी, गवळणींच्या भक्तीसाठी व्याकुळ झालेला परमात्मा आहे तो. धन्य भाग्याच्या त्या जन्मल्या संसारी, त्यांचे ध्यानी मनी नित्य काळ हरिओ. संत गवळणींचं वर्णन करतात की गवळणींनी महिला मंडळ आपल्या सारख्याच संसारिक होत्या, आपल्या सारखेच. उलट त्यांच्याकडे मिक्सर नव्हतं, वॉशिंग मशीन नव्हतं, पीठ मळायचं मशीन नव्हतं, घर पुसायचं मशीन नव्हतं, भांडे धुवायचं मशीन नव्हतं, आपल्यासारखा गॅस नव्हता. आता आपल्याला 2 गॅस भेटाना महिना 1.5 महिन्यापासून, तर आपले हाल झाले हाल. चुलीवरचे काळे भांडे घासू घासू. तेव्हा तर गॅस नव्हता, काय नव्हता. एवढं काम गवळणींना असायचं, कणभर काम सोडलं नाही, पण क्षणभर देवाला सुद्धा विसरल्या नाही. गवळणी जर दही दूध विकायला जरी मथुरेच्या बाजाराला गेल्या, तरी गवळणीने म्हणायचं ना, दही घ्या, दूध घ्या. तर गवळणी तसं नव्हता म्हणत. गवळणी म्हणायच्या, गोविंद घ्या, कुणी दामोदर घ्या, केशव घ्या, माधव घ्या. गवळणी दही दूध म्हणायचं सुद्धा विसरून गेलत्या. गवळण गोर असं म्हणो विसरली, कारण गवळणी प्रभूच्या भक्तीमध्ये एवढ्या तल्लीन झाली. मैं तो शुद्ध बुद्ध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में. जोत जला दे प्रीत लगा ले, जोत जला दे प्रीत लगा ले. चरणों में ले ले मुरली वाले, ओ बंसी वाले, मुरली वाले, ओ बंसी वाले.
वाले ओ बंसी वाले गोपी वाले ओ बंसी वाले गोपाल कृष्ण भगवान की गवळणी भगवान परमात्म्याच्या प्रेमामध्ये एवढ्या वेड्या झाल्या, भक्तीमध्ये एवढ्या तल्लीन झाल्या की भगवान परमात्म्याशिवाय त्यांना दुसरं तिसरं काही सुचत नव्हतं. गवळणींविषयी हे भाष्य जेव्हा परीक्षिती राजांनी ऐकलं, परीक्षिती राजा कुतूहलाने शुक मुनींना विचारतात, कृष्णम विदुः परम कांतम नतु ब्रह्मतया मुने गुण प्रवाहो परम स्तास्ताम गुणाधियाम कथम. आचार्य, भगवान परमात्मा मुनीन लोकांना, साधू लोकांना, तपस्वी लोकांना लवकर अधीन होत नाही, लवकर प्रसन्न होत नाही. पण भगवान कृष्ण गवळणींच्या एवढ्या स्वाधीन कसे काय झाले? भगवान कृष्ण गवळणींच्या तालावरती एवढे कसे डोलू लागले? गवळणींनी अशी कोणती साधना केली की भगवान परमात्मा त्यांच्यावरती एवढे प्रसन्न झाले? काय केलं गवळणींनी? तर गवळणींनी दुसरं तिसरं काही केलं नाही, पण सतत मुखामध्ये, मनामध्ये, अंतकरणामध्ये केवळ कृष्ण कृष्ण धारण केला. कंठी धरिला कृष्ण म्हणे, कंठामध्ये केवळ भगवंताचं नामस्मरण ठेवलं. उठता, बसता, झोपता, बोलता सतत मुखामध्ये कृष्ण 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 कृष्ण. की भगवान परमात्मा एवढे स्वाधीन झाले की भगवान परमात्म्याने जो अधिकार इतर कुणालाही दिला नाही, तो अधिकार भगवान परमात्म्याने गवळणींना दिला. भगवान परमात्म्याने गवळणींसाठी हातामध्ये सुंदर अशी मुरली धारण केली. महानंदाजीचं नाव आहे. ती मुरली धारण केली. भगवान परमात्म्याने सुंदर अशी बासरी वाजवली गवळणींसाठी आणि गवळणींना तो आनंद दिला. आजही वृंदावनातील भांडीर वनामध्ये तो वटवृक्ष आहे, त्याला बन्सी वट म्हणतात. बन्सी म्हणजे बासुरी, वट म्हणजे वड. की ज्या वडाच्या झाडाला टेकून भगवान परमात्म्याने बासुरी वाजवली, आजही तो वटवृक्ष तिथे, आणि तिथे आजही भगवान परमात्म्याच्या बासुरीचे स्वर ऐकायला येतात. त्या भूमीमध्ये एवढे मुरलेले ते स्वर आहे. आजही कितीतरी भाविक जातात, वडाच्या झाडाला कान लावून उभे राहतात की आम्हाला आवाज येईल, आम्हाला आवाज येईल. पण ज्याच्या अंतरंगामध्ये कृष्ण आहे, ज्याच्या अंतरंगामध्ये राधे आहे, त्यालाच आवाज येतो. काय आहे एवढं त्या बासरीमध्ये? म्हणून एकदा राधा राणीने देवाची बासरी चोरली. देवाची बासरी चोरली आणि निधिवनातील एका वृक्षाजवळ जाऊन बसल्या आणि बासरी वाजवायला लागल्या राधा राणी. काय आहे या बासरीमध्ये की भगवान परमात्म्याच्या ओठापर्यंत हिला जाता येतं?
भगवान परमात्म्याच्या ओठांचा स्पर्श हिला होतो, हातांचा स्पर्श हिला होतो. भगवती राधा राणी त्या वृंदावनामध्ये त्या निधीवनामध्ये बासुरी वाजवायच्या. भगवान परमात्म्याची बासुरी चोरून दिली. आजही राधा राणीचं एक मंदिर आहे तिथं, बन्सी चोर राधा राणी म्हणून. आणि कन्हैयाच्या त्या बासुरीमध्ये आगळी वेगळी एक अशी शक्ती होती की सगळ्यांचं चित्त भगवान परमात्मा जर बासुरी वाजवायला लागले तर खेचून घ्यायचे प्रभू. गवळणी सगळं विसरून जायच्या, सगळं विसरून जायच्या, कशाची शुद्ध राहत नव्हती. गवळणीच्या कानावरती एकदा गाय धुवायची, म्हैस धुवायची. एकीने गाईचं वासरू सोडलं, एकीने म्हशीचं वासरू सोडलं. पण गाईचं वासरू गाईकडे न्यायचं तर ते म्हशीकडे नेलं, म्हशीचं तेरे मुरली के नादे दीवानी बनी, तेरे मुरली के नादे दीवानी बनी, दीवानी बनी मैं मस्तानी बनी, दीवानी बनी मैं मस्तानी बनी, तेरे मुरली के, तेरे मुरली के, तेरे मुरली के नादे दीवानी बनी, तेरे मुरली के नादे दीवानी बनी, गैयों का बछड़ा भैंसों को छोड़ा, गैयों का बछड़ा भैंसों को छोड़ा, बैलों की धार में निकलने लगी, बैलों की धार में निकलने लगी, तेरे मुरली के, तेरे मुरली के, तेरे मुरली के नादे दीवानी बनी, तेरे मुरली के नादे दीवानी बनी, गोपाल कृष्ण भगवान की जय हो। गैयों का बछड़ा भैंसों को छोड़ा, भैंसों का बछड़ा गैयों को छोड़ा और बैलों की धार में निकलने चली. गाईचं वासरू म्हशीला आणि म्हशीचं गाईला आणि दूध काढायला बसली बैलाच्या जवळ जाऊ. एवढी बासुरीच्या नादाने काजळ घ्यायचं, डोळ्यात लावायचं, लाली घ्यायची, ओठाला लावायची. काजळ घेतलं, कुंकू म्हणून कपाळाला लावलं, काजळ ओठाला लावलं. विद्रूप अवतार गवळणींनी धारण केला. कशामुळे झालं? बासुरीमुळे झालं. एवढं चित्त आकर्षित करायची. विसरल्या काम धंदा, धंदा विसरल्या काम धंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा, मर्यादा मर्यादा, बाबा गोंधळी घेऊन बाई, 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 बाबा गोंधळी घेऊन विसरल्या कामधंदा, कसलीही आठवण राहिली नाही. एवढं भगवान परमात्म्याच्या बासुरीनं व्याकुळ बनवलं. एवढ्या व्याकुळ झाल्या भगवंतासाठी. भगवंताने आपल्यावरती कृपा करावी असं वाटतं ना. व्याकुळ झालं पाहिजे देवासाठी.
देवासाठी व्याकुळ झालं पाहिजे. लगेच अपेक्षा केली तुम्ही, चला एक तांब्याभर पाणी घेतलं आणि आम्ही महादेवाच्या पिंडीवर जाऊन वाहिलं, लगेच महादेव आम्हाला प्रसन्न झाले पाहिजे, लगेच पिंडीतून बाहेर आले पाहिजे, म्हणले पाहिजे बोलो क्या चाहिए. एवढं सोपं आहे का? जीव व्याकुळ झाला पाहिजे, जीव तरफडला पाहिजे भगवंतासाठी. गवळणींना म्हणूनच एवढा मोठा मान मिळाला, व्याकुळ झाल्या भगवंतासाठी. म्हणून भगवान परमात्म्याने गवळणीला तो अधिकार दिला जो पूर्ण ब्रह्मांडात कुणाला नाही. ब्रह्मांड शब्द वापरला मी, पूर्ण ब्रह्मांडात नाही, देवादिकांना सुद्धा नाही. तो अधिकार गवळणींना दिला. कोणता अधिकार? भगवान परमात्म्याने वृंदावनातील वंशीवटामध्ये निधीवनामध्ये जो दिव्य महारास केला त्याचा अधिकारी फक्त गवळणींना बनवलं, बाकी कुणालाही नाही. गवळणी सोडून बाकी कुणालाही त्या ठिकाणी एंट्री नव्हती, कुणालाही प्रवेश नव्हता. भगवान परमात्म्याने जेव्हा महारास करायचं ठरवलं, पार्वती मातेला आमंत्रण दिलं राधा राणीने. पार्वती मातेने सुंदर शृंगार केला, चांगला सजल्या नटल्या आणि पार्वती माता महादेवांकडे आल्या आणि महादेवांनी पार्वती मातेला पाहिलं आणि विचारलं, एवढी नटून थटून सजून कुठे चालली? पार्वती मातेने सांगितलं, एवढी नटून थटून मी आता वृंदावनाला चालले. त्याने सांगितलं, काय आहे वृंदावनामध्ये? ज्या भगवान परमात्म्याचं दर्शन घ्यायला तुम्ही गेले होते ना म्हणे लहानपणी, कृष्ण लहान होते तेव्हा महादेव आले होते, त्या भगवान परमात्मा आता मोठा झालाय म्हणाले, 11 वर्षाचा. आणि त्या भगवान परमात्म्याने महारास आयोजित केलेला आहे, मी महारासासाठी चालले. भगवान महादेव म्हणाले, महारास म्हणल्याबरोबर लहान मुलाला जसं आपण काही चॉकलेट कॅडबरी दिसली तर डोळ्यामध्ये चमक येते, तसं महादेवांच्या डोळ्यात चमक आली. महारास, मला पण यायचंय. महादेव मागे लागले पत्नीच्या, मला पण यायचंय. ती म्हणाली, नाही तुम्हाला मी नेऊ शकत नाही, सॉरी पण मी नाही नेऊ शकत तुम्हाला. ते म्हणाले, का? पार्वती मातेनं सांगितलं, तिथं भगवान कृष्ण सोडून दुसऱ्या पुरुषाला एंट्री बंद आहे, दुसरा पुरुष येऊ शकत नाही. महादेव म्हणाले, नाही मला यायचंच आहे तुझ्या बरोबर. पार्वती माता म्हणाले, अहो पण तुम्हाला नेऊ कशी? एक तर तुमचा गेटअप म्हणले असा, तुमचा अवतार असा, म्हणाले तुमच्या गळ्यामध्ये साप, हाताला साप, हातामध्ये त्रिशूळ, इकडून डमरू, अंगाला भस्म चोळलेलं, वरती चंद्र, इकडून गंगा वाहती, व्याघ्रांबर धारण केलेलं, गजचर्म धारण केलेलं, अशा कशी नेऊ तुम्हाला? महादेव म्हणाले, कशी ने, पण तुम्हाला ने. महादेव माग लागले. पार्वती मातेला तर आता टेन्शनच आलं, काय चाललंय बाबाचा? अहो तुम्ही देवादी देवे, 3 देवातले एक आहे तुम्ही. ते म्हणते मला माहितीये, ते सोडून दुसरं सांग, पण मला यायचंय. आता काय करावं म्हणून महादेव, पार्वती माता चिंतेत. महादेव म्हणाले, माझ्याकडे एक आयडिया आहे, म्हणजे माझ्याकडे एक युक्ती आहे. कसली युक्ती? म्हणाले, दुसऱ्या पुरुषाला एंट्री नाही, मग स्त्रीला एंट्री आहे. हा, मग मी गवळण बनून येतो. कोण म्हणालं? महादेव म्हणाले, मी गवळण बनून येतो. आणि महादेवाने काय केलं? एक दिन वो बोला भंडारी, एक दिन वो बोला भंडारी, बन के ब्रज की नारी, वृंदावन आ गए, वृंदावन आ गए, वृंदावन आ गए। एक दिन वो बोला भंडारी, एक दिन वो बोला भंडारी, बन के ब्रज की नारी, वृंदावन आ गए, वृंदावन आ गए, वृंदावन आ गए।
महादेवांनी काय केलं, एक दिन ओ भोले भंडारी बनकर ब्रज की नारी वृंदावन आ गए. गवळणीचं रूप धारण केलं, ओढणी घेतली अंगावर आणि पार्वती मातेला म्हणाले मला पण तुझ्या बरोबर यायचंय. अहो तुम्ही घेऊन काय करणार, ते म्हणाले राधा संग श्याम नाचे, राधा संग श्याम नाचे, मैं भी नाचूंगा तेरे साथ में. समझाती रही गई पार्वती ना माने त्रिपुरारी वृंदावन आ गए. निघाले पार्वती मातेच्या मागे मागे. अहो पण तिथे गेल्यावर जर विचारलं ही कोण आहे तर मी काय सांगू, सांगायचं माझी मैत्रिणी. आणि हिचं नाव काय म्हणाले, मग सांगायचं गोपेश्वरी. महादेवांचं नाव काय, गोपेश्वरी. गोपेश्वरी सांगायचं. आलेच महादेव मागे लागून. आता तिथे दरवाजावर आपल्याला कुठे जर मोठ्या ठिकाणी एंट्री करायची असेल तर सिक्युरिटी गार्ड असतो दरवाजावर. मग ते आपल्याला विचारतात कोण आहे तुम्ही, मग आपण नाव सांगायचं, मग इथे सही करा. किंवा आतमध्ये फोन करून विचारतात अमके अमके आलेले, मग पाठवायचं का, मग हो पाठवा. आता तिथं सिक्युरिटी गार्ड म्हणजे 2 गवळणीच होते. सिक्युरिटी गार्ड सुद्धा गवळणीच होत्या आणि त्या काय माझ्यासारख्या नव्हत्या. तुम्हाला कळालं असेल, अशा गवळणी होत्या. रस्ता अडवला, पार्वती मातेनं आपलं नाव नोंदून दिलं आणि या कोण आहे, मी माझी मैत्रीण आहे. काय नाव आहे, गोपेश्वरी. नवीन आहे का, हा. आता पार्वती मातेच्या वशिल्यामुळे म्हणजे स्वतः पार्वती माता आल्यामुळे महादेवांना काय मध्ये अडचण आली नाही, सोडलं मध्ये. आणि आता भगवान शंकरांनी घुंगट घेतलेलं, रास चालू झाला. रास चालू झाला, महादेव चांगले आनंदात नाचायला लागले. विसरूनच गेले का मी रूप बदलून आलेलो आहे. पार्वती मातेने हात दाबला थोडा हळूच, नाही तर ओढणी जायची पळून. पण महादेवांचा रास खेळायचा चालू. आता भगवान कृष्णांपासून काही लपणार आहे का, काही लपणार आहे का. भगवान कृष्णांना कळालं. भगवान कृष्णांनी काय केलं, ऐसी बजाई मुरली, ऐसी बजाई मुरली, सुध बुध खोई भोलेनाथ ने. ऐसी बजाई मुरली, सुध बुध खोई भोलेनाथ ने. खिसक गई जब सर से चुनरी, खिसक गई जब सर से चुनरी, शर्मा गए त्रिपुरारी वृंदावन आ गए हैं, वृंदावन आ गए हैं, वृंदावन आ गए हैं. ओ बनकर ब्रज की नारी वृंदावन आ गए, वृंदावन आ गए. डोक्याची ओढणी गळून पडली. खिसक गई जब सर से चुनरी, शर्मा गए त्रिपुरारी. महादेव लाजले, ओढणी पडून गेली. आणि तेव्हापासून महादेवांचं नाम गोपेश्वर झालं. वृंदावनात तुम्ही अख्ख्या जगात कुठल्याही महादेवाच्या मंदिरात दर्शनाला जा, अख्ख्या जगात कुठल्याही महादेवाच्या मंदिरात दर्शनाला जा, आपल्याला महादेवांचं दर्शन पिंड रूपात होतं, लिंग रूपात महादेवाचं दर्शन. कुठेही जा तुम्ही, पण वृंदावनातील गोपेश्वर महादेवाचं मंदिर एकमेव असं आहे की जिथे महादेवांचं दर्शन, डोक्यावर ओढणी आहे, केसांमध्ये बिंदी आहे, नाकामध्ये नथ आहे, कपाळावरती कुंकू आहे, ओठावर लाली आहे, गळ्यामध्ये हार धारण केलेले, पूर्ण गवळणीच्या वेशातले महादेव पाहायचे असेल तर फक्त वृंदावनला पाहायला भेटतात, नाही तर कुठेच नाही. तेव्हापासून नाव झालं त्यांचं गोपेश्वर. बोलिये गोपेश्वर भगवान की जय. म्हणजे महाराज हा सामान्य नाही. आज आपण त्या टिपऱ्यांचा खेळ किंवा तो महाराज, त्याला आपल्या तरुण आईने फार विद्रूप स्वरूप दिलं. महाराज नवरात्रामध्ये मुख्यतः दांडिया खेळल्या जातात. कसले कपडे, कसला अवतार, कसले गाणे, आणि त्याच्यावरती त्या टिपऱ्या खेळल्या जातात. म्हणून आपल्या जुन्या लोकांना तो खेळ आवडत नाही. पण महाराज हा सामान्य नाहीये. महाराज हा फार दिव्य गोष्ट आहे. महाराज म्हणजे काय तर भक्ती जर मनापासून केली
आराधना जर मनापासून केली तर जगाचा स्वामी आपल्या तालावर नाचतो हे दाखवणारं उत्तम चरित्र म्हणजे महाराज आहे. ब्रह्मांडाचा स्वामी कसा भक्ताच्या अंकित होतो हे दाखवणारा महाराज आहे. आणि तो गोकुळामध्ये प्रभूंनी केला. एकदा शरद पौर्णिमेच्या रात्री भगवंत बासरी वाजवत बन्सीवाटामध्ये बसले. बासुरीचे स्वर ऐकून सगळ्या गवळणी आपापल्या घरातून निघाल्या आणि जिथे प्रभू बासरी वाजवत होते तिथे आल्या. भगवान परमात्म्याने डोळे उघडले, गवळणींकडे पाहिलं, गवळणींना म्हणाले की स्वागतम ओ महाभागा, अगोदर तर तुमचं इथे स्वागत आहे, पण